बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री असणार आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर पुणे आणि बीडची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आली आहे। सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। पुढील आठवड्यामध्ये सुनेत्रा पवार पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। लोकांना असे प्रश्न पडतायत असं संजय राऊत म्हणाले। भाजप विरोधामध्ये जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असं संजय राऊत म्हणाले आहेत। तर उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटसचा भाग बोलतील असं बन यांनी म्हटलंय। पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। कुठलीही चौकशी करा, काही हरकत नाही। माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की हा अपघात आहे, घातपात नाही। आता संजय राऊत हे शरद पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत का? संजय राऊत यांनी